गडिंग्लज तालुक्यातील ऐनापूर गावामध्ये आपण पाहतोय राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार जे आहेत शैलजाताई पाटील आणि सुनीताताई देसाई यांच्यासाठी ही सभा झालेली होती। या सभेला प्रचंड गर्दी या ऐनापूरमध्ये झालेली होती। अखेरच्या टप्प्यात प्रचार असताना राष्ट्रवादी ही प्रचारात आघाडी घेताना दिसते। घर टू घर प्रचार झाल्यानंतर प्रचार सभा देखील तितक्या मोठ्या संख्येने ते भाषणं होत आहेत। वाढता प्रतिसाद राष्ट्रवादीला आहे। तर आपण माझ्या मागे पाहू शकताय शैलजाताई आहेत आणि सुनीताताई आहेत, यांच्यासोबत या महिला आहेत। बाकीच्या महिला सगळ्या ताईंना सांगून गेलेल्या आहेत, विश्वास देऊन गेलेले आहेत की आपण तुम्हालाच निवडून देणार आहोत। आपण या महिलांच्यावर चर्चा करणार आहोत। ताई योग्य आहेत का, सुनीताताई योग्य आहेत का, काय सांगाल मावशी? राष्ट्रवादी योग्य आहे का? ताई दोघी ज्या उभारल्यात त्या उमेदवार कशा वाटतात तुम्हाला? बरे वाटते. बरे वाटतात। काम करणार काय? करणार की आमची कामं केल्यात म्हणजे आम्ही करायला नको. तुमचं काय काम केलंय? करलं काय केले, माझ्या नातवाला चांगलं केलंय मुसरी साहेबांनी. आणि मुसरी साहेब हा ही मुश्रीफ साहेबांकडे उभारले होय, मग त्याच की देणार. त्यासनी देणार काय? होय, त्यांचं चिन्ह कुठलं आहे माहितीये? घड्याळ. घड्याळ आहे व्हय? हा, कुठला आहे हो मावशी? गड्या घड्याळ चिन्ह आहे। तुमच्या वयाची जी आहेत का नाही हम्म. त्या बायका काय म्हणतात? ती त्या बायका म्हणतात की करणार की काम कोणाला मतदान द्यायचं म्हणतात? घड्याळाला. घड्याळला सगळीच म्हणतात। आणि नाही, आणि पिंटू मांगल्यानी काम भारी केलंय. पेन्सिल्या सगळ्याचनी केल्यात, बलवून येऊन हे केल्यात तिने. पेन्शिल्या हो, पेन्सिल्या केल्या सोडा लोक. एक 5 पैसे घ्यायच्या आधी तिने केल्यात. होय काय? हो, किती किती रुपये येतात तुमच्याकडे? 1500 रुपये येतात आम्हाला दर जमा. महिन्याला येतात? दर महिन्याला येतात. हा मग ती 1500 येणार, ती मतदान कोणाला करणार हो? घड्याळाच. घड्याळ होय। ज्या काही शासकीय योजना ज्या आहेत त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने मंत्री मुश्रीफांच्या पासून ते अगदी तळागाळात काम करणारा पिंटू मांगले सारखा कार्यकर्ता देखील येथे कार्यरत असल्याने या महिलांच्या मध्ये एक राष्ट्रवादीचा वेगळा प्रभाव दिसून येतोय। सरपंच आहेत उषा मांगले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या कार्यरत असतात। काय सांगाल ताई? खूप मोठी सभा झाली गावामध्ये, गावातील एक उमेदवार आहे आणि इतकी मोठी सभा झालेली आहे। कशा पद्धतीने ऐनापूरकर शैलजाताईंना आणि सुनीताताईंना सहकार्य करतील असं वाटतंय आणि काय ठरलंय ऐनापूरकरांचं? 100% त्यांना आम्ही घड्याळाच मतदान करणार आहे. का तर 5 वर्षाचा विकास गावचा आणि ह्याच्या 35 वर्ष पाठीमागचा गावचा विकास गावानं बघितलेला आहे। 35 वर्षात जी प्रगती गावचा विकास झाला नाही ती 5 वर्षात झाली आहे माननीय नामदार मुश्रीफ साहेबांच्या आणि सतीश पाटील यांच्या ह्याच्यातून, त्यांच्या सत्तेतून, मार्गदर्शनातून। आम्हाला जेव्हा ज्या वेळी वाटेल की विकासाचं काम आहे त्यावेळी किंवा किरकोळ जरी असेल, आज श्रावण बाळ, संजय गांधी, परितक्त्या, दिव्यांगन ही सगळी कामं आहेत ते आम्ही साहेबांच्या मार्फत आम्ही केलेली आहेत। आज त्यांचं फॉर्म जरी भरून घेतलं, साहेबांचं नाव सांगितलं तर ते मंजूर झालेले आहेत आणि आज ह्यांनी लाभ घेतात। आज ह्या छोट्या बाळाचं आजीनं सांगितलं काम, असे कित्येक ऑपरेशन गावामधले केलेले आहेत। त्याचबरोबर हा सुशोभीकरणचा रस्ता, ब्लॉक बसवले साहेबांनी केलेले आहेत। आज आरोग्य केंद्र जुनं होतं त्याचं पूर्ण सेट 10 लाखाचं साहेबांनी केले आणि 10 लाख मला मंजूर करून दिले। हे सगळं सतीश पाटलांच्या मार्गदर्शन, पाटील साहेबांच्या म्हणजे आणि मुश्रीफ साहेबांच्या ह्याच्यातून मला वाटतंय आज गावामध्ये 9 कोटीचा निधी आज 5 वर्षात आलेला आहे। 5 वर्ष पण म्हणता येत नाही, 2 वर्ष 4 महिन्यात एवढा 9 कोटीचा जो व्यक्ती देतोय, जो आमदार देतोय, त्याला मत आम्ही का द्यायचं नाही? आज मी 9 महिने सरपंच झाले, त्यानंतर राजीनामा दिला। ज्यावेळी मला राजीनामा द्यावा लागला कारण नसताना, त्यावेळी जी मला पाठीमागं थोप पाहिजे होती, ज्या मला सपोर्ट पाहिजे होता, त्यावेळी माननीय नामदार मुश्रीफ साहेबांनी, सतीश अण्णा यांनी समर्थ साथ दिली आणि मी हायकोर्टला ज्यावेळी मला त्यांनी 5 मिनिटं ह्या मुलगीला बसवू द्यायचं नव्हतं, तर मला ह्यांची साथ, पटवर्धन सारखा वकील मी लावला हायकोर्टला आणि हायकोर्टवरून मी आज सरपंच आहे। तर ही फक्त मला मुश्रीफ साहेब आणि सतीश अण्णांच्या कृपेने आणि आज त्यांच्या कृपेने मी असल्यामुळे हे हायकोर्ट करत मी गावचा विकास केलेला आहे आणि गावचा विकासाची कायापलट केलेली आहे। लोकांच्या मनातली हुकुमशाही, जी त्यांची हुकुमशाही होती ती मनातून काढून टाकलेली आहे। आज लोक स्वतः मतदानाचा अधिकार कुणाच्या हुकमेत राहत नाहीत, स्वतःचा निर्णय घेतात। आज माझ्याकडे एवढी गर्दी आहे, अजून गर्दी झाली असती का? आज काळभैरीची यात्रा आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये कोंबडं कापलेलं आहे। आज मुस्लिम समाज माझा, त्यांच्याही नमाज आहे, त्यांचा पण त्यांनी मला सांगितलं की आमचा कार्यक्रम आहे, आम्हाला येऊ शकत नाही, नमाज आहे, तरी पण आमच्या गावामध्ये गर्दी झाली। विकास कामाला महत्व देतील ऐनापूरकर? 100% देणार। काय ताई सांगाल तुम्ही? सरपंच म्हणतात राष्ट्रवादीच्या माध्यमातून 9 कोटीचा विकास झालाय, वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या राष्ट्रवादीनं घरापर्यंत पोहोचवल्यात, खरं आहे? होय, पोचवल्या.
पोचवले. काय काय झाले का विकास काय झालाय? आमच्या गावचं काम म्हणजे असं म्हणजे आता हे तुम्हाला समोर तरी दिसतंय गावचं. आमच्या वरती पाण्याच्या टाकीच्या समोर आता म्हणजे दसरा चौक आता मंजूर झालेला आहे, तो पण 100% होणारच. गटारी झालेले आहेत, टाक्या पाण्याच्या टाक्या 3 झालेले आहेत, आमच्या घरासमोरच आहेत. पाण्याची काही टंचाई नाही आमच्या गावाला. त्याच्यामुळं आमच्या गावचा विकास आम्हाला समोरच दिसतो. त्याच्यामुळं अजून ह्याच्या पुढे पण होईल अशा अपेक्षेनं आम्ही घड्याळाला मतदान करू. मतदान करणार का या दोघींना काय सांगणार काय पाहिजे ऐनापूरला? आयनापूरला आता काय उषाताईंनी सांगितलेलंच आहे, तर त्यांना माहित आहे की माहिती काय काय दिले आता लिहून त्यांनी ती मिळणार एवढंच. ताई खूप मोठ्या अपेक्षा आहेत ऐनापूरकरच्या, खास करून या लाडक्या बहिणी तुमच्या बहिणी आहेत. आम्ही आश्वासन असं देणार नाही. आम्ही आतापर्यंत 2012 पासून करत आलोय आणि आता निवडून दिल्यानंतर सुद्धा 5 वर्षात एकदाच करू असं काही नाहीये. 5 वर्षात नक्कीच करत जाणार, सातत्यानं करत जाणार. या आधी सुद्धा काम केलंय आणि करत राहू असं ताईंचं म्हणणं आहे. काय म्हणताय? राष्ट्रवादीची सरपंच आज सत्ता राष्ट्रवादीची ग्रामपंचायतीला आहे. आम्ही जी आमची प्राचीन देसाई सदस्य आहे, मी आहे, धोंडीबा कांबळे आहे. आम्ही तळागाळात गावच्या लोकांची कामं केलेली आहेत साहेबांच्या मार्फत. संजय गांधी श्रावण बळ असेल, इतर गोष्टी असेल, या घरकुल 65 गावची आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे की 65 घरकुल मंजूर केले तुम्ही. आणि ऑनलाईन आता 150 ते 200 ऑनलाईन झाले. 9 कोटीचा जो निधी आलाय ते पण रेकॉर्ड असेल. 100% रेकॉर्ड आहे. 5 वर्षात 2 वर्ष 4 महिन्याचं रेकॉर्ड आहे. एवढं 2 वर्ष ज्यावेळी सेकंड टाइम मी सरपंच झाले त्यानंतरचा आजचा कार्यकाल धरला तर 2 वर्ष 4 महिने राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला. 100% राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतल्यापासूनच ही प्रगती गावची झालेली आहे आणि याच्या पुढेही होणार आहे. आणि मी कामाची लिस्ट आणि परत दिलेली आहे आणि 100% या दोघींना निवडून आणण्याची जबाबदारी आमची. आमच्या गावातून राष्ट्रवादीला जेवढे जास्तीत जास्त मतदान करून देण्याचं आम्ही पूर्ण म्हणजे देणार आणि विजय हा राष्ट्रवादीचाच होणार आहे. लिस्ट दिले उषाताईंनी पुढे, तुमचं काम आहे पुढे मंजूर करायचं. ती लिस्ट मंजूर करणार आम्ही. मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आम्ही ती सगळी कामं मंजूर करून आणण्याचं काम करणार. तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. उषाताईने ऐनापूर गावची खूप मोठी जबाबदारी स्वीकारलेली आहे. उषाताई, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुम्ही म्हणाल ती कामं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार. उमेदवार सांगतात काही काम असेल तर आम्ही उषाताईंच्या पाठीशी आहे, गावाला पुढे नेण्यासाठी आमचा देखील तेवढाच मोठा वाटा असेल. नाही, खूप काही कामं करतील, कारण अगोदरचा इतिहासच आहे. याच्या अगोदर जे काही झालं नव्हतं ते त्यांनी 5 वर्षात करून दाखवलेलं आहे आणि इथून पुढे नक्की करणार. आणि घड्याळ या चिन्हालाच भरघोष अशी मतं मिळणार, हे आम्हाला 100% खात्री आहे.